आपण बघत आहात विदर्भ न्यूज नेटवर्क। आपण आज कराड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 चे जे प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि त्यांची टीम यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि या निवडणुकीमधून काय फलित आला आणि त्यांना जनतेकरिता काय प्रतिसाद मिळाला आणि त्यांना या माध्यमातून जनतेला काय संदेश देणार आहेत तर हे जाणून घेणार आहोत। तर थेट भेटूया आपण कॅप्टन सतीश किशोर बेलसरे यांच्याशी आणि चर्चा करूया। नमस्कार। नमस्कार, स्वागत आहे वंदे मातरम चॅनल मध्ये। सर, आज ज्या प्रकारे आता हे सार्वत्रिक निवडणूक 2025 कराड नगर परिषदेमध्ये राबवण्यात आली, यावर आपलं आज ज्या प्रकारे म्हणजे वातावरण निर्माण झालं आणि आपण जे निवडणूक लढले पहिल्यांदाच आणि ज्या प्रकारचा म्हणजे कल होता आणि लोकांमध्ये आपला ज्या प्रकारे म्हणजे एक भाव निर्माण झालेला होता, तर जनतेने ज्या प्रकारे आता आपल्याला मदत केली आणि इतकं तुम्हाला म्हणजे एक जो प्रतिसाद मिळाला त्यावर काय जनतेला आपण म्हणजे या प्रसंगावर बोलू? सर्वप्रथम मी कराड नगरवासियांना आमच्या प्रहार जनशक्ती पक्षातर्फे व कराड युथ फाउंडेशन तर्फे आमच्या सगळे जे उमेदवार बॅटवर उभे होते त्यांना भरघोस मतदान केल्याबद्दल मी कराड नगरवासियांचे हार्दिक आभार मानतो। मी कॅप्टन सतीश किशोर बेलसरे सोबत माझी जी टीम लढली आहे, सगळे उमेदवाराकडून, सगळे कार्यकर्त्याकडून आणि जे गावभर जे कराड नगरवासियांनी जी मेहनत घेतली आमच्या टीमसाठी, त्यांच्याकडून मी संपूर्ण कराड नगरवासियांचे हार्दिक आभार मानतो। जी आहे ही निवडणूक घडून आलेली आहे 2025, यामध्ये ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला आणि जो आपण प्रतिसाद बघत होता शहरामध्ये आणि जो वातावरण निर्माण झालेलं होतं, हे जे परिणाम पुढे आलेले आहेत यावर आपल्याला काय वाटते का? कसे परिणाम होते, काय झालं नेमकं? बघा, तुम्ही विचारलं की या निवडणुकीमध्ये कसे रिझल्ट्स राहिले, कसे प्रतिसाद राहिला, त्याबद्दल मी तुम्हाला आणि कराडच्या जनतेलाही सांगू इच्छितो की संपूर्ण कराडमध्ये ह्या निवडणुकीच्या वेळेस एक वातावरण बनलं होतं की कुठंतरी आता ह्या पार्ट्यांना आणि यांच्या लोकांना सत्तेपासून आपल्याला दूर ठेवायचं। तरी ज्या हिशोबाचं मतदान झाला आणि जे रिझल्ट्स घोषित झाले, मागच्या 3-4 दिवसापासून माझी टीम याचं कुठंतरी एक स्टडी करत होती। त्या स्टडीमध्ये लॉजिकली तुम्ही जर बघाल तर हे आढळलं की कुठंतरी ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये मतदान चोरीची प्रक्रिया झालेली आहे। याची सुरुवात कुठून झाली? ज्या दिवशी मतदान होत होतं, अचानक 12-1 वाजता एक मेसेज येते की उद्याचे जे रिझल्ट्स आहेत 3 तारखेचे ते 21 तारखेला येतील। जरी याच्यामध्ये कुठेतरी न्यायालयीन व्यवस्थापन आहे, तिथे काहीतरी आदेश आला आहे, पण कुठेतरी आम्हाला तरी वाटते आमच्या टीमला ह्या मतदानाला कुठेतरी अफेक्ट करण्यासाठी हा डिसिजन घेण्यात आलेला होता असं आम्हाला वाटते आणि ते दिसूनही आला। सगळेजण ह्या 18-20 दिवसात पूर्ण कराड नगरवासियांना हीच फिकर होती का आजच्या रिझल्ट तर आम्हाला माहीत आहे की कोण आमचा प्रतिनिधी आहे, कोण आमचा उमेदवार आहे, कोण निवडून येणार आहे, पण 21 तारखेला काय होईल याची आम्हाला भीती आहे आणि आखरी झाला तोच। आमच्या सर्वेमध्ये आम्ही जे आमचे उमेदवार होते आणि त्यांच्यासोबत फिरणारे लोक होते त्यांच्याकडून असा जेव्हा आम्ही सर्वे काढला आणि त्या सर्वेत हे आढळून आला की प्रत्येक बूथवरून आमच्या उमेदवाराचे किंवा नगराध्यक्षाचे किमान 100 मतं चोरण्याचं काम ह्या इलेक्शनमध्ये झालेलं आहे। म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल एका वार्डमध्ये 3 बूथ आहेत, तर आमच्या उमेदवाराचे कुठेतरी बॅटच्या उमेदवाराचे 300 मतं म्हणजे 100 मत पर वार्ड चोरण्यात आलेले आहे आणि त्यांना कुठेतरी थांबवण्यात आलेलं आहे। कारण की सगळ्यांना माहीत होतं की ही जी कराड युथ फाउंडेशनची टीम आहे हे कुठेतरी बदल घडवण्यासाठी, कुठेतरी गावाच्या विकासासाठी काम करणार आहे आणि जर हा काम जनतेपुढे गेला तर या लोकांनी मागच्या 20-25 वर्षात काय केलं एवढं सत्ता ठेवून हे उघडकीस होईल। बाकीच्या पार्ट्यांचे पण हेच सर्वे होतं, त्यांच्यामध्ये पण हेच कौल होतं का कुठेतरी आमची जे फाईट आहे ते बॅट सोबत आहे, ते कोणतीही पार्टी असो। जेव्हा फाईट बॅट सोबत होती तर त्याच्या उमेदवार कसं 4थ्या क्रमांकावर राहू शकते, ही पहिली संकल्पना तुम्ही बघा। दुसरं,
रिझल्ट इटसेल्फ सांगते की मतांची चोरी झाली आहे. जिथे माझ्या घरचे 15-20 मतं आहे, माझ्या पार्टनरच्या घरचे 5 मतं आहे, माझ्याकडे काम करणारे जे व्यक्ती आहेत त्यांच्या घरचे 5 मतं आहे, एकदम घरेलू आमचे 35 मतं आहे, त्या बूथवर मला 10 ते 15 मतदान भेटतात. माझे जे काका आहे, एक काका डायलिसिसवर होते, तरी नागपूरवरून मतदान करायला आले आपल्या फॅमिलीसोबत माझ्यासाठी. जेव्हा ते मला मतदान करण्यासाठी आले तर दुसऱ्याला तर मतदान करणार नाही, तर त्या बूथवर मला ते मतदान कसे मिळाले नाही, सगळ्यात मोठा प्रश्न. इथूनच त्याची पहिली आम्हाला संकल्पना आली का कुठेतरी काही घडलं आहे. आणि जेव्हा आम्ही त्याच्या डेप्थमध्ये गेलो तेव्हा माहीत पडलं की यांनी या हिशोबाचं कुठेतरी ऑर्गनायझेशन करून ठेवलेलं आहे. अच्छा, म्हणजे ज्या प्रकारे 14 त्यांना सीट मिळालेली आहे, हा. नगराध्यक्ष मिळाले बीजेपीला, काँग्रेसला 3 मिळाले आहेत, सेनेला 3 मिळाले हा. आहेत. तर याच्यामध्ये म्हणजे कुठेतरी त्यांनी आपला म्हणजे बिलकुल त्यांनी पूर्णपणे बॅट या सिम्बॉलवर फोकस ठेवला. कारण की जर बॅटला 4000 मतं मिळाले तर लोक म्हणतील यार कॅप्टन चांगला मुलगा होता, चांगला प्रचार केला, हवा त्याचीच होती, निवडून आला. आणि बॅटला 1000 मतदान जरी मिळाले तरी लोकांना वाटेल का बाबा नवीन मुलगा आहे, समोरच्या इलेक्शन मध्ये याला प्राधान्य मिळेल, होऊ शकते ही मतं इकडे तिकडे. म्हणजे बॅट हे कुठेतरी एक सॉफ्ट टार्गेट होते. हेच जर यांनी कोणत्या दुसऱ्या पार्टीला टार्गेट केलं असतं, आता काँग्रेसच्या उमेदवाराला 2750 मतदान मिळाले, मागच्या इलेक्शनमध्ये अप्रॉक्सिमेटली 2800 मिळाले होते, तर कुठेतरी काँग्रेसचं एक फिक्स मतदान जनतेला माहीत होतं. तर त्यामुळे जर त्यांच्या वोटिंगला हात लावलं असतं तर कुठेतरी यांच्यावर खूप टीकाटिप्पण्या झाल्या असतात. म्हणून यांनी बॅटच्या सगळ्या उमेदवारांना टार्गेट केलं. आमच्या एकही उमेदवाराला, मला पण इन्क्लूड करा त्याच्यामध्ये, कुठंतरी कोणत्याही बूथवर 100 क्रॉस नाही करू दिलं. म्हणजे जर माझे मतदान 172 आहे तर मला 72 मधून आणून सोडला, माझा मतदान 110 आहे तर मला 10 वर आणून सोडला. क्लिअर दिसून येते की कुठेतरी माझ्या प्रत्येक वार्ड मेंबरचे 300 मतदान, जेणेकरून जर ते त्यांना मिळाले असते तर माझे 8 ते 10 नगरसेवक या इलेक्शन मध्ये माझे नाही, कलान युथ फाउंडेशनचे, प्रहार जनशक्ती पक्षाचे आणि रातापाचे हे निवडून आले असते. म्हणून हे कुठेतरी डिसिजन घेण्यात आला की एक नवीन युथ, एक नवीन फाउंडेशन जर उभा झाला तर उद्या चालून आमच्यासाठी अवघड असू शकते. हे कुठेतरी मॅनेजेबल लोक नाही आहे, म्हणून आम्ही मॅनेज नाही करू शकणार. यांना जर हटवायचं आहे तर आताच पकडून फेका. एक नवीन नेतृत्व 25 वर्षानंतर डेव्हलप होत होता कॅप्टन सतीश किशोर बेलसरे आणि कलान युथ फाउंडेशनच्या माध्यमातून, त्या नेतृत्वाला कुठेतरी आताच दाबा, संपवायचा प्रयत्न इथे या इलेक्शन मध्ये केला. आणि जरी जनतेनं जे कौल दिलं, बघा लोकांना हे वाटत असेल तर कॅप्टन आता चूक झाला, 3 दिवसापासून काही बोलत नाहीये. मी आणि माझी टीम ही एक सुशिक्षित टीम आहे. आम्ही जर हारलो आणि आम्ही जर दुसऱ्या दिवशी स्टेटमेंट दिलं असं झालं तसं झाला, ते कुठं लोकांच्या मनात काय येईल, अरे यार नाही आता हारलं ते बोलत नाही. आम्ही स्टडी केलं. आम्हाला जेव्हा सगळीकडून ही रिपोर्ट्स आली तेव्हा आम्ही कुठेतरी ह्या निर्णयावर पोहोचलो की नाही, कुठेतरी ईव्हीएम मधून वोट चोरी झालेली आहे. आणि हे कन्फर्मेशनसाठी जेव्हा आम्ही धाव लावली आमची, तेव्हा मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. 2013चा सुप्रीम कोर्टचा ऑर्डर आहे. कारण की 2010 ते 12 मध्ये जेव्हा तो केस चालला तर मिस्टर हरिप्रसाद, जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे स्वतः ऑफिसर होते, त्यांनी हे प्रूव्ह करून दाखवला का ईव्हीएम हॅक होऊ शकते. आणि जेव्हा ते प्रूव्ह झालं तर सुप्रीम कोर्टने एक ऑर्डर दिलं. त्या ऑर्डरमध्ये त्यांनी क्लिअर सांगितलं की ईव्हीएम सोबत व्हीव्हीपॅट लावणं प्रत्येक इलेक्शन मध्ये गरजेचं आहे. तर मला एक सांगा की जर तुम्हाला हे ऑर्डर दिलेलं आहे तर तुम्ही का नाही सगळ्या इलेक्शन मध्ये व्हीव्हीपॅट सोबत वापरता? जेव्हा आपण लोकसभेमध्ये ऑल ओव्हर इंडियामध्ये ईव्हीएम सोबत व्हीव्हीपॅट लावतो, याचा अर्थ आपल्याकडे सगळी सामग्री अवेलेबल आहे. आणि हा तर छोटंसं इलेक्शन होतं. आमच्या पूर्ण विधानसभेमध्ये जर 300 गावं आहेत तर तुमचे तर फक्त 3 शहराचे इलेक्शन होते त्यामधून. म्हणजे तुमच्याकडे
प्रॉपर सगळ्या सामग्री होती तरी तुम्ही ते व्हीव्हीपॅट वापरला नाही. जर यांनी व्हीव्हीपॅट वापरला असता तर कुठेतरी व्हीव्हीपॅट मध्ये हॅकिंग होत नाही हे सगळ्यांना माहित होतं. व्हीव्हीपॅट मध्ये इंटरनल टॅम्परिंग होऊ शकते, हॅकिंग नाही होऊ शकत. पण यांना हॅकिंग करायची होती. हॅकिंग म्हणजे 1 सेकंडमध्ये तुम्ही कोणत्याही उमेदवाराचे 20%, 30%, 40%, 10% जेवढे मतदान तुम्हाला ट्रान्सफर करायचे आहे 1 सेकंडमध्ये. समजा माझा क्रमांक 6 आहे तर 6 क्रमांकवाल्याचे मतदान 1 सेकंडमध्ये तुम्ही 8 क्रमांकवाल्या नगराध्यक्षच्या कॅन्डिडेटला देऊ शकता. समजा मला हॅकिंगच्या माध्यमातून त्याच्यासाठी काही नाही पाहिजे. तो ब्लूटूथच्या माध्यमातून जर एखादी व्हॅन त्यांनी 1-2 किलोमीटरच्या एरियामध्ये उभी ठेवली त्या माध्यमातून तो लगेच ते मॅनिप्युलेशन त्या ईव्हीएम मध्ये करू शकते. आम्हाला याची कुठंतरी काळजी होती म्हणून आम्ही काही लोक तिथं नगर परिषद जवळ बसून ठेवले होते. पण ते काय बघत होते, ते बघत होते ते कॅमेरा जे लावून त्या कॅमेऱ्यामध्ये कोणी आला का गेला का हेच फक्त दिसत होतं. पण जसं आपल्या मोबाईलमध्ये ऑटोमॅटिकली अमेरिकन मोबाईल जरी असला तर सॉफ्टवेअर अपडेट ऑटोमॅटिकली होते ना तिथे, तर मग ईव्हीएम मध्ये चोरी का नाही होऊ शकत है ना. आणि हे प्रूफ केलं आहे, मी नाही म्हणत. मिस्टर हरिप्रसादचा एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये त्यांनी हे प्रूव्ह करून दाखवला आहे. तो व्हिडिओ मी व्हायरल करणार आहे आपल्या ह्या इंटरव्ह्यू झाल्यानंतर. माझ्याकडे कालच रात्री तो व्हिडिओ आला, माझ्याकडे सुप्रीम कोर्टचा 2013चा ऑर्डर आला. आमचं हे म्हणणं आहे व्हीव्हीपॅट का नाही लावला, व्हीव्हीपॅट का नाही लावला. जेव्हा ऑर्डर आहे आणि तुम्हाला माहिती आहे तुमची जर तुमची तेवढी ताकद आहे की नाही आम्हीच निवडून येऊ शकतो, मग घाबरता कशाला. देशाची डिमांड आहे का बॅलेटवर इलेक्शन झाला पाहिजे, तर बॅलेटवर घ्या ना. तुम्हीच तर शक्तिशाली आहे, तुम्हीच निवडून येणार आहे ना. आणि ह्या छोट्याशा इलेक्शन मध्ये तर बॅलेटवर होऊ शकते. किती मतदान पडले आमच्याकडे? 16,800. जर 16,800 चिठ्ठ्या जर तिथं बॉक्समध्ये गेल्या असत्या त्याला मोजायला दिवसभरच लागला असता. तसं ईव्हीएमच्या रिझल्ट मध्ये अर्धा दिवस गेलाच. तर लोकांच्या ह्या लोकशाहीमध्ये फेअर अँड फ्री इलेक्शन हे झालं पाहिजे. ह्या लोकशाहीचा अधिकार आहे. कोणीही माणूस जेव्हा मत टाकायला जातो तर त्याला हे वाटायला पाहिजे की मी जे मतदान करून राहिलो तेच मतदान पडणार आहे आणि तसंच माणूस निवडून येणार आहे, तेव्हाच लोकशाही टिकेल. ठीक आहे, बरोबर. नाहीतर लोकशाही आणि संविधान हे टिकणार नाही समोरच्या काळात. म्हणून कुठेतरी आता आम्ही हारलो, काही विषय नाही. आभार आहे जनतेचा, त्यांनी जे कौल दिला आम्हाला मान्य आहे. आभार आहे समोरच्या पार्टीचा की त्यांनी जे काही केलं ते पण मान्य आहे. पण समोरचे तरी इलेक्शन तुम्ही व्हीव्हीपॅट लावून करा. कारण की जेव्हा तो माणूस आपला वोट टाकेल तर त्या चिठ्ठीच्या माध्यमातून त्याला दिसेल का माझा वोट बॅटला गेला आहे का माझा वोट नेमका कमळला गेला आहे किंवा पंजाला गेला आहे. त्याला कळेल, त्याला हे माहिती राहील की कुठेतरी संविधानाचा अनादर नाही झाला आहे, कुठेतरी माझा मतदान जिथे मी टाकायला गेलो तिथे झाला आहे. हे तर असं झाला का एक माणूस आपली एक सुट्टीचा दिवस सोडून किंवा ड्युटीचा दिवस सोडून सुट्टी घेऊन मतदानाला जातो आणि तुम्ही त्याला हे सांगून राहिले का बेटा तू बेवकूफ आहे, कुठेही मतदान कर, मतदान तर इथेच पडणार आहे, इथेच जाणार आहे. हरिप्रसाद साहेबांनी तेच सांगितलं. 5 लोकांना 2 मतदान दिले, पण त्याच्यामध्ये चिप लावून अशी सेटिंग होती का सगळ्यांना 1 मतदान पडलं आणि ज्याला निवडून आणायचं होतं त्याला एकदम 7 मतदान पडले. अच्छा, मग हे सिद्ध झालं? सिद्ध झालं आहे, मी तुम्हाला व्हिडिओ पण देईल त्याचा. तर म्हणजे कुठेतरी भ्रष्टाचार झालेला आहे असा माझा क्लिअर आरोप आहे. माझा क्लीन अँड क्लिअर आरोप आहे की ईव्हीएम मध्ये चोरी झालेली आहे. जनताचा कौल होता की कॅप्टन यावेळेस निवडून आला पाहिजे, त्यांना कुठेतरी एक सुशिक्षित माणूस तिथे पाहिजे होता. आणि फायनली आपण एक पुन्हा त्याच पार्टींना त्याच लोकांना पोहोचवलं. लॉजिकल रिझन आहे, मी तुम्हाला लॉजिकल रिझन देतो. मागच्या वेळेस माननीय डॉक्टर पाठक इथून लढले होते बीजेपी कडून. त्यांच्या विरोधात प्रहारकडून बीजेपीचंच एक पॅनल पणीकर मॅडमच्या सोबत लढला होता, कारण की त्यांचं खरोखर ते रनिंग नगर अध्यक्ष होते, त्यांचं त्या तिकीटवर अधिकार होता असं त्यांना वाटत असेल, तर ते दोघं लढले. दोन्ही बीजेपीचे पॅनल लढले, एकाला 3200 मिळाले, एकाला 2600 मिळाले.
म्हणजे यांचं मतदान कुठेतरी 5 ते 5,500 दरम्यान होतं. हे लॉजिक आहे, हे प्रूव्हन आहे. तेवढे मतदान त्यांना मिळाले होते. जेव्हा यांना 5 ते 5,500 मतदान त्यावेळेस मिळाले, यावेळेस बीजेपी मध्ये 3 गटांची फूट झालेली होती. नंबर 1, त्याच्यामधून एक गट घडी हे चुनाव चिन्ह घेऊन उतरला. त्यांनी 1800 मतदान घेतले, तरीही कमळचा कॅन्डिडेट 5,800 मतदान घेऊन राहिला. हे कोणतं गणित तुम्ही गावाला कनानवासियांना शिकून राहिले? तुमचे 7,500 ते 8,000 मतदान आहे. मग कशाला तुम्हाला लाडकी बहिणी योजना राबवायला लागतात? मग कशाला तुम्हाला फ्रीमध्ये पेटी पाठवायला लागतात? कशाला तुम्हाला असं जे म्हणतो ना आपण, काही लोक म्हणतात फुकट की रेवडी, हे कशाला वाटून राहिले? तुमचं एवढं मतदान आहे, एवढं तुम्हाला लोकांचा जनाधार मिळालेला आहे, तुम्ही शुअर आहे, तर कशाला चिंता करता? द्या ना ईव्हीएम सोबत व्हीव्हीपॅट. हे लॉजिकल रिझन आहे. दुसरं, तुमचे 5,500 ते 8,000 मतदान तर व्हायलाच नाही पाहिजे होते. आमच्या कणांमध्ये एक रनिंग टॉपिक होता, आमच्या हिश्श्याची, गाववासियांच्या हिश्श्याची 18 एकर जमीन, ज्याच्यामध्ये कणांची जेवढी आपण लॅक करून राहिलो, लॅक म्हणजे जे कमतरता आहे कणांची, जसं बाजार नाही आहे, बस स्टॉप नाही आहे, खेळाचं मैदान नाही आहे, एखादा बगीचा नाही आहे, एखादा ऑडिटोरियम नाही आहे, सार्वजनिक शौचालय नाही आहे, ही 18 एकर जमीन जर ह्या लोकांनी अगोदर जे पहिल्यापासून हेच बसले आहे, यांनी जर घेतली असती आणि याच्यामध्ये जर ह्या सगळ्या अम्युनिटी सुविधा लोकांना दिल्या असत्या, तर यांना हे काम करायची गरजच नव्हती ईव्हीएम मधून वोट चोरी करण्याची. पण यांनी हे नाही केलं. म्हणजे जनतेचा कौल 5,000-5,500 वरून कुठेतरी 3,000-3,500 वर, म्हणजे आपण काही न करताही येऊ शकतो निवडून, असा त्यांचा म्हणजे गणित लॉजिक आहे. जनता यावेळेस कुठेतरी विरोधात होती. 5,500 मतदान जे त्यांना मागच्या वेळेस मिळाले होते तिथे 3,500 झाले पाहिजे होते, यांचे 7,500 झाले. हा कोणता लॉजिक आहे? जनताला समजते ना. ती जमीन ग्रुपबॉन्डनी एखाद्या माणसाला न विकता जर नगर परिषदनं हायर केली असती, आम्हाला आज सगळ्या सुखसुविधा भेटल्या असत्या आमच्याकडे. आणि ती एवढी मोठी हायवे टच आखरी जमीन होती आमच्याकडे, तर जनता याचा विरोध करणार का नाही? पण जनता आता कोणाची कॉलर पकडून तर विरोध नाही करू शकत. ते लोकशाहीच्या माध्यमातून व्होट टाकूनच विरोध करू शकते. तर ते जेव्हा त्यांना चान्स भेटला, ते पण तुम्ही पळवला. ते तुमच्या विरोधात होती. त्यांना माहित होता ह्या पार्टीमध्ये फूट आहे, एकमेकांची कॉलर पकडतात. झगडे काय झाले तारसा रोडवर की माझा बॅनर लावू द्या, सगळे त्याच पार्टीचे लोक, कमळचेच लोक. फूट झाली, दोन वेगवेगळ्या यांचे हे लढल्या, तरी ह्या म्हणजे समोरच्या माणसाला, कमळवाल्या प्रतिनिधीला 5,800 मतदान मिळून जाते. किती बेवकूफ बनवणार तुम्ही जनतेला? एक दिवस येईल त्या दिवशी तुमची सिटिंग चालणार नाही ईव्हीएम मध्ये, त्या दिवशी तुम्ही एवढे औंधे मुख पडणार, एवढे खाली पडणार का तुम्हाला कधी उठायचे चान्स नाही. मला तरी वाटते का समोर चालून आमची आवाज जनतेपर्यंत पोहोचेल. बघा, 2 गोष्टी आहे, मी जनतेला सांगू इच्छितो. 2 गोष्टी आहे. एक तर रोडावर या, नाही तर हे लोक तुम्हाला रोडावर आणून देणार. हे तुमचा मुद्दा आहे का तुम्हाला स्वतः रोडावर उतरून यांचा विरोध करायचा आहे, का तुम्हाला हे लोक रोडवर आणून देणार, हे तुमचा प्रश्न आहे. तर हे सगळे लॉजिकल रिझन्स मी तुम्हाला दिले. आम्ही काही पहिल्या दिवशीपासून नाही म्हणून राहिलो का ईव्हीएम मध्ये चोरी झाली. आम्हाला कुठेतरी हा सगळे मुद्दे समजले. आमच्याकडे कुठेतरी ते 2013चा आदेश दिसला, लॉजिकल रिझन्स आले का एवढं मतदान कसे काय एका साईडला पडले, तेव्हा आम्ही हे म्हणून राहिलो. बाकी काही विषय नाही. कुठंतरी त्याचं म्हणजे आपल्याला म्हणजे आढळून आले की नाही अशा प्रकारे घडून येऊ शकते, आणि ते घडून आलेलं आहे. आता आपलं पुढं काय विजन राहणार आहे? काय पुढं विजन आमचं हेच राहील, जरी सीटवर एक नगर अध्यक्ष बसला राहणार कोणत्या पार्टीचा, पण नगर जनता चालणार. बरोबर, नक्की आम्ही त्याच्यासाठी कार्यरत राहू. खुर्ची कोणाची असू द्या, ते नगर परिषद आणि नगर हे जनता चालवणार. कणान युथ फाउंडेशन याची काळजी घेणार, जनतेचे प्रश्न सगळ्यांना साथ देऊन समोर आणणार. याच्यासाठी आम्ही एक निषेध आंदोलन आता सुरू करत आहोत. त्याची सुरुवात होत आहे निषेध आंदोलनाची. ते निषेध आंदोलन आम्ही गावभर राबवणार आहोत, आणि त्याच्यामध्ये आम्ही निषेध यासाठी करणार आहोत की जनतेनं एक कौल दिला होता, तुम्ही त्या जनतेचा कौल मान्य नाही केला. मतांची चोरी करून कुठंतरी जनतेला फूल बनवलं तुम्ही, म्हणजे बेवकूफ बनवला. हे तुम्ही केलेलं आहे. आज न उद्या जनता तुम्हाला शिकवेल असं आम्हाला वाटतं. तो धडा तो शिकवेल 100%. धन्यवाद. नमस्कार. आपण बघत होता तर कणानवरून कॅप्टन सतीश किशोर बेलसरे आणि मी संपादक योगेश बावणे.
सह टीम